देवेंद्र, मात्र आता थेट जाणार आहोत उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू झालेली आहे। उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मराठी भाषेसंदर्भात त्यांच्या सोबत आहे। मराठी भाषेचे पुत्र म्हणून शिवसेना तर त्यामध्ये सहभागी होणारच आहे। मी त्यांचं बोलून झाल्यावर आणखीन बोलेनच, पण आधी तुम्ही आपण काय करणार आहोत ते सांगा। नमस्कार आणि सगळ्यांचे आभार मानतो। मी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना आम्ही शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे जे सगळे पदाधिकारी आम्ही सगळे साहेबांनाच भेटायला आलो होतो। काल आमची भेटीची वेळ ठरली। या भेटीच्या दरम्यान संजय राऊत साहेब, विनायक राऊत साहेब, अभ्यंकर साहेब आणि हे सगळी मंडळी हजर होती। या भेटीच्या दरम्यान आम्ही गेल्या 2-2.5 महिन्यांमध्ये ज्या प्रकारचं आंदोलन महाराष्ट्रभरामध्ये नागरी समाजातल्या चळवळींनी उभं केलंय त्याच्याबद्दलचा तपशील आम्ही उद्धवजींना सांगितला। त्यावेळेचा त्यांचा पहिला प्रश्न असा होता की हिंदीला किंवा तिसऱ्या भाषेच्या सक्तीला आपला विरोध आहे, हे आता सर्वदूर लोकांच्या पर्यंत गेलेलं आहे। यानंतर आपल्याला काय करायचंय आणि कार्यक्रम काय असणार आहे हे तुम्ही लोकांशी बोला किंवा आमच्याशी अगोदर बोला, आणि या प्रकारच्या कार्यक्रमाबद्दल बोलून नंतर कोणत्याही परिस्थितीत तिसऱ्या भाषेची सक्ती, जिला सरकार सोपं करण्याच्या दृष्टीने हिंदीची सक्ती असं म्हणतंय, ती पूर्ण घालवण्याच्या दृष्टीने शिवसेना पक्ष पूर्ण ताकदीने आमच्यासोबत उभा राहील, अशा प्रकारचं शब्द उद्धवजींनी दिलाय। 2 कार्यक्रम आम्ही त्यांच्याशी आज सांगितले। एक म्हणजे येत्या रविवारी 29 जूनला दुपारी 3 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये नागरी समाजातल्या चळवळी आणि सर्व कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची जाहीर सभा आम्ही घेतो आहोत। आणि त्या दिवशी 16 एप्रिलचा शासन निर्णय, ज्याच्यामध्ये अनिवार्य हा शब्द वापरला गेला, 17 जूनचा शासन निर्णय जिथे अनिवार्य हा शब्द बदलून सर्वसाधारण हा शब्द आणला गेला, पण त्याचा अर्थ तोच आहे, आणि 6 जूनचं रेखावार यांच्या सहीचं परिपत्रक, ज्या परिपत्रकाच्या नुसार NCERTची पुस्तकं महाराष्ट्र शासनाने अनिवार्यपणे घ्यायची आहेत, ज्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आठवणीचा भाग असलेली बालभारती आणखी काही वर्षांनी कालबाह्य होणार आहे। या 3 महत्वाचे 2 शासन निर्णय आणि 1 परिपत्रक यांची प्रतिकात्मक होळी करण्याचा कार्यक्रम आम्ही करतो आहोत। आणि मात्र आता थेट जाणार आहोत उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू झालेली आहे। उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मराठी भाषेसंदर्भात त्यांच्या सोबत आहे। मराठी भाषेचे पुत्र म्हणून शिवसेना तर त्यामध्ये सहभागी होणारच आहे। मी त्यांचं बोलून झाल्यावर आणखीन बोलेनच, पण आधी तुम्ही आपण काय करणार आहोत ते सांगा। नमस्कार आणि सगळ्यांचे आभार मानतो। मी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना आम्ही शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे जे सगळे पदाधिकारी आम्ही सगळे साहेबांनाच भेटायला आलो होतो। काल आमची भेटीची वेळ ठरली। या भेटीच्या दरम्यान संजय राऊत साहेब, विनायक राऊत साहेब, अभ्यंकर साहेब आणि हे सगळी मंडळी हजर होती। या भेटीच्या दरम्यान आम्ही गेल्या 2-2.5 महिन्यांमध्ये ज्या प्रकारचं आंदोलन महाराष्ट्रभरामध्ये नागरी समाजातल्या चळवळींनी उभं केलंय त्याच्याबद्दलचा तपशील आम्ही उद्धवजींना सांगितला। त्यावेळेचा त्यांचा पहिला प्रश्न असा होता की हिंदीला किंवा तिसऱ्या भाषेच्या सक्तीला आपला विरोध आहे, हे आता सर्वदूर लोकांच्या पर्यंत गेलेलं आहे। यानंतर आपल्याला काय करायचंय आणि कार्यक्रम काय असणार आहे हे तुम्ही लोकांशी बोला किंवा आमच्याशी अगोदर बोला, आणि या प्रकारच्या कार्यक्रमाबद्दल बोलून नंतर कोणत्याही परिस्थितीत तिसऱ्या भाषेची सक्ती, जिला सरकार सोपं करण्याच्या दृष्टीने हिंदीची सक्ती असं म्हणतंय, ती पूर्ण घालवण्याच्या दृष्टीने शिवसेना पक्ष पूर्ण ताकदीने आमच्यासोबत उभा राहील, अशा प्रकारचं शब्द उद्धवजींनी दिलाय। 2 कार्यक्रम आम्ही त्यांच्याशी आज सांगितले। एक म्हणजे येत्या रविवारी 29 जूनला दुपारी 3 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये नागरी समाजातल्या चळवळी आणि सर्व कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची जाहीर सभा आम्ही घेतो आहोत। आणि त्या दिवशी 16 एप्रिलचा शासन निर्णय, ज्याच्यामध्ये अनिवार्य हा शब्द वापरला गेला, 17 जूनचा शासन निर्णय जिथे अनिवार्य हा शब्द बदलून सर्वसाधारण हा शब्द आणला गेला, पण त्याचा अर्थ तोच आहे, आणि 6 जूनचं रेखावार यांच्या सहीचं परिपत्रक, ज्या परिपत्रकाच्या नुसार NCERTची पुस्तकं महाराष्ट्र शासनाने अनिवार्यपणे घ्यायची आहेत, ज्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आठवणीचा भाग असलेली बालभारती आणखी काही वर्षांनी कालबाह्य होणार आहे। या 3 महत्वाचे 2 शासन निर्णय आणि 1 परिपत्रक
यांची प्रतिकात्मक होळी करण्याचा कार्यक्रम आम्ही करतो आहोत. आणि या कार्यक्रमामध्ये उद्धव साहेबांनी यावं आणि शिवसेना पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावं अशी आम्ही त्यांना विनंती केली. आणि मला आनंद वाटतो की उद्धवजींनी आमची ती विनंती मान्य केली आहे. 7 जुलैला आझाद मैदानामध्ये धरणं आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही करतोय. अधिवेशन त्यावेळेला चालू आहे. हे जे धरणं आंदोलनाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये उद्धवजींनी सुचवलेली एक महत्त्वाची सूचना अशी होती की आपण हुतात्म्यांना अभिवादन करून त्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. हुतात्म्यांना अभिवादन करून सर्व जे मराठी प्रेमी नागरिक आहेत ते हुतात्मा स्मारकापासून आझाद मैदानात येतील आणि मग हुतात्म्यांना अभिवादन करून ते आंदोलन आपण करणार आहोत. आमचा प्रयत्न असा आहे की विधिमंडळामध्ये शिवसेना पक्षाचे मवियाचे जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत ते सगळे विधिमंडळातली सगळी आयुधं वापरून याबद्दल सहकार्य करतील. आणि ज्या प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडवून आणण्याच्या काही गोष्टी होताना आपल्याला दिसत आहेत किंवा संघ भाजप परिवाराच्याकडनं रेशीम बागेतनं हिंदी हिंदू हिंदुस्थानचं कथन संपूर्ण महाराष्ट्रात पोचवण्याच्या त्यांच्या कारस्थानाचं हत्यार, सांस्कृतिक कारस्थानाचं हत्यार म्हणून जर हिंदी भाषा वापरली जात असेल तर आम्ही कार्यकर्ते ह्या बाबतीत अत्यंत स्पष्ट आहोत की या प्रकारच्या कारस्थानाचा भाग म्हणून होणाऱ्या भूमिपूजन केलं होतं. मला नाही वाटत त्या मराठी भाषा भवनाची एक बीट सुद्धा रचली गेली असेल. आता ती जागा तरी त्यांनी ठेवले का ती सुद्धा बिल्डरला दिले, हा सुद्धा एक संशोधनाचा विषय असो. असे अनेक विषय आहेत. तूर्त हिंदी भाषेची सक्ती आम्ही आमच्या लहान जी काही मुलं आहेत त्यांच्यावरती लादू देणार नाही. नाही म्हणजे नाही. इकडे कोणतेही सादरीकरण वगैरे करण्याची आणि सादरीकरण पाहण्याची काही गरज नाही. कोणाचंही हिंदी सक्ती नसल्यामुळे हिंदी येत नाही असं काही अडलेलं नाहीये. सगळेजण गुण्यागोविंदाने इकडे दुबे पण बसलेत, सगळे बसलेत, हिंदी भाषिक आहेत. उलट ते आता मराठी शिकवायला निघालेले आहेत, मराठी शिकवत आहेत. तर हे सगळे गुण्यागोविंदानी एकत्रित नांदतायत. भाजपचं मला असं वाटतं ते जे एक धोरण मी म्हटलं एकाधिकारशाहीचं ते ह्या ह्याच्यातनं त्याला छुपा एजेंडा म्हणून तो राबवण्याचा प्रयत्न मराठी भाषिक आणि मराठी भाषेचे पुत्र हाणून पडल्याशिवाय राहणार नाही. मी दीपकजी आपल्या या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देतो आहे. मी तर तुमच्या सोबत आहेच, शिवसेना सोबत आहे. पण त्याचबरोबरीने मी तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे. मग याच्यामध्ये आपल्या अगदी मी म्हणेन चित्रपट सृष्टीतले विशेषतः मराठी, मग त्याच्यात मोठी मोठी नावं आहेत त्यांनी सुद्धा उतरायला पाहिजे, खेळाडूंनी उतरायला पाहिजे, साहित्यिक तर आलेच, अगदी वकील असतील, सगळ्यांनीच जे जे मराठी भाषेचे पुत्र आहेत सुपुत्र आहेत मग ते मुलं मुली दोन्ही आणि मराठी भाषा त्यांना त्यांच्या हृदयात आहे, त्यांची मातृभाषा आहे आणि मराठी भाषेवरती जे प्रेम करतात ते पक्षभेद विसरून अगदी भाजपमधले सुद्धा अस्सल मराठी माणसं, कारण भाजपमध्ये आता अस्सल लोक शोधणं हा सुद्धा एक संशोधनाचा विषय झालेला आहे. आणि अस्सल भाजपच्या कार्यकर्त्याला आता काहीतरी एक वेगळा शब्द वापरावा लागेल कारण सगळे उपरेस त्यांच्या डोक्यावरती बसवलेत. त्याच्यामुळे भाजपमधले राहिलेले अस्सल मराठी प्रेमी यांनी सुद्धा या आंदोलनात सहभागी व्हावं ही एक सगळ्यांना मराठी माणूस म्हणून विनंती करतोय. आणि पुन्हा एकदा सांगतो की कोणी किती प्रयत्न केले तरी हिंदी भाषेची सक्ती ही आम्ही महाराष्ट्रावरती लादू देणार नाही. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी त्यांना आझाद मैदानावर भेटेन जिकडे आमचं आंदोलन सुरू असेल. पण मुळामध्ये हिंदी भाषेची सक्ती ही आम्ही लादू देणार नाही. सरकार ने और बीजेपी ने कुछ दिन पहले प्रेस कॉन्फ्रेंस की कुछ परिपत्रक दिखाया और कहा कि 1960 में त्रिभाषा आई, 64 में उसका आया असेल और वही असेल काही असेल पण 1960 साली संयुक्त महाराष्ट्र झालेला आहे आणि मुंबई ही महाराष्ट्राला मिळालेली आहे. त्याच्यामुळे आधी त्रिभाषा असेल ना तर 100 भाषा सूत्र असेल. आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. तर हे त्रिभाषा सूत्र देशातल्या किती राज्यात आहे? गुजरातमध्ये आहे का? तिकडे हिंदी शिकवत आहे का? शिकवत असेल तर जरूर शिकवा. आमचं त्याला नाहीये. तर तुम्ही तामिळनाडूमध्ये शिकवत आहे का? कर्नाटकात शिकवत आहे का? बरं, त्रिभाषा सूत्र म्हणून आमच्यावरती लादणार असाल तर कर्नाटकातले जे आमचे मराठी भाषिक आहेत त्यांना मराठी बोललं तर गुन्हे दाखल का केले जात आहेत?
त्यांना कानडीची सक्ती केली जाते, पण त्यांना त्यांच्या मातृभाषेची जर त्यांनी एक आस असेल आणि त्याच्याबद्दल त्यांनी आवाज उठवला तर त्यांना